विधायक विजय वडेट्टीवार ने तात्कालिक रूप से किसानों को मदद देने की मांग की है। उन्होंने कहा कि राज्य में ओला दुष्काल की स्थिति बहुत गंभीर है और 23 सितंबर की कैबिनेट बैठक में इस पर तुरंत निर्णय लेना चाहिए। वडेट्टीवार ने बताया कि पहले की बारिश ने किसानों की कमर तोड़ दी है और धाराशिव, सोलापुर, लातूर, नांदेड़ सहित कई जिलों में भारी नुकसान हुआ है। विधायक ने कृषि अधिकारियों और मंत्रियों पर भी निशाना साधा कि वे अभी तक बारिश से प्रभावित जिलों का दौरा नहीं कर रहे हैं, जबकि किसान आंसू बहा रहे हैं। नक्की आज ओला दुष्काळाची पेक्षा भयावह परिस्थिती आहे। ओला दुष्काळ तर सरकारने तुरंत घोषित केला पाहिजे। यापूर्वी सुद्धा आम्ही मागणी केली। मराठवाड्यासह पूर्व पश्चिम विदर्भातील काही जिल्हे, त्यामध्ये यवतमाळ जिल्हा आहे, त्यामध्ये वाशिम जिल्हा आहे, बुलढाणा आहे, अकोला आहे, इथलाही सोयाबीन आणि कपाशीचं पीक पूर्ण धोक्यात आलेलं आहे। धोक्यात आलं नव्हे तर नष्टच झाला आहे। आणि अशा स्थितीत ओला दुष्काळ सरकारने त्वरित जाहीर करून मदत करण्याची आवश्यकता आहे। नाही, आज कॅबिनेट बैठक आहे। गेली 2-3 दिवसापासून जी अतिवृष्टी, ढगफुटी सदृश परिस्थिती झाली, यापूर्वीच्या पावसानेच पूर्वी कमरडं मोडलं आहे। त्याचे पूर्णतः पंचनामे झाले नाहीत आणि आता या 2 दिवसात आलेल्या पावसामुळे पूर्ण मराठवाड्यातील सोलापूर असेल, लातूर आहे, नांदेड आहे, परभणी आहे, बीड आहे, उस्मानाबाद आहे, धाराशिव आहे, या सर्व जिल्ह्यातील शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे। जनावरं वाहून गेली, माणसं असुरक्षित आहेत, सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्याची अत्यंत आवश्यकता आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये पंचनामे करू म्हणून भागणार नाही, तर त्या लोकांची सुरक्षा करणं, त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं आणि त्याबरोबरच मंत्र्यांनी त्या जिल्ह्यात त्वरित जाऊन, अजूनही मंत्री गेलेला नाही बांधावर, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहे, धाय मोकलून शेतकरी रडत आहे आणि मंत्री मात्र इकडे बसून मजा मारत आहेत, अजूनही गेलेला नाही। मागची एवढी अतिवृष्टी झाली त्यावेळेस कोणता मंत्री फिरकताना दिसला नाही आणि अद्याप हे 2 दिवसामध्ये जर कहर केलाय पावसाने तरी पण जायला तयार नाही। पुन्हा अतिवृष्टी होण्याचे संकेत आहेत, तसा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। पुढे पुन्हा झालं तर काहीही शिल्लक राहणार नाही। अशा स्थितीत सर्व पंचनामे करणं तर होतीलच, पण आता लोकांना सुरक्षित स्थळी हलवणं, त्यांच्या जनावरांची सुरक्षा करणं, त्यांना काळजी घेणं आणि तातडीनं ही कारवाई अपेक्षित आहे।